बऱ्याच दिवसापासून माझं चाललं होतं वरती माळ्यावरचे ना हे सगळं पसारा मला काढून व्यवस्थित लावून ठेवायचा होता. पण रोज एक दिवस करायचं, उद्या करायचं, आज करायचं विचार करता करता आहे ना एवढे दिवस गेले आणि तो पसारा असाच पडला होता. हे कॅन्ड आहे ना मी जेव्हा पाणी येत नव्हतं ना उन्हाळ्यामध्ये तेव्हा खाली करून म्हणजे त्यातला जो पसारा आहे सगळा एका गोणीत भरून ठेवला होता. तो पण वर ठेवून द्यायचा होता. सर्व सगळं आहे ना माळ्यावरचं पहिलं खाली काढून घेतलं आणि सर्व झाडलोट करून मस्त असं लावून दिलं परत. आणि हे बॉक्स आहेत ना फ्लेवरचे ते पण पाऊस पडल्यापासून आहे ना एकदमच असे लूज झाले होते. मग एक साईडला पडले होते ते पण काढून पूर्ण व्यवस्थित लावून घेतलं. आता गरम गरम तर नाही होत पण गोळ्या औषधं चालू आहेत ना माझी सर्दी वगैरे त्याची, तर पूर्ण घामाघुमेना झाले होते मी. आता माझ्या अवताराकडे तर जरा इग्नोरच करा तुम्ही. त्याच्यानंतर आहे ना आता भक्तीला सँडविच करून दिलं आणि आता बरं नसलं ना तर थोडीशी जरी मदत भक्तीने मला केली ना तरी मला खूप बरं वाटतं. मस्त तिने भांडी घासली. नंतर आहे ना मग मी म्हणजे ना अर्धा भोपळा मी त्या दिवशी दुधी भोपळ्याचं कालवण केलं होतं ना त्यातून उरला होता, त्याचं मस्त पीठ मळून ठेवलं थालीपीठ करण्यासाठी. नंतर कॉफी करून घेतली, आम्ही दोघींनी पिली आणि मग दुकानावर गेले कारण यांना डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं. डॉक्टरकडून घेऊन आलो. नंतर त्यांना आहे ना डॉक्टरांनी काय केलं गोळ्या चेंज करून दिल्या, फक्त अजून 3 दिवसाचा डोस दिलाय. नंतर मग थालीपीठाचं जे पीठ मळून गेले होते ना ते मी लगेच करायला घेतलं कारण त्यांना पण भूक लागली होती. आता मी दुधी भोपळ्याचे थालीपीठ आहे ना पहिल्यांदाच मळलं होतं पीठ, पण मस्त झाले होते एकदम टेस्टी. नंतर संध्याकाळी ना आज एवढ्या दिवसातून सत्संगला गेलो होतो ना आम्ही, म्हणजे 2-3 आठवडे मग आमचं आहे ना चुकतच होतं सत्संगला जाणं. पण आज आहे ना आवर्जून वेळ काढून गेलो आम्ही आणि भक्ती आणि मी पण. भारी वाटलं एकदम मस्त. आता आपलं काय दुखत खुपत असलं ना की असं सत्संग वगैरे म्हणा किंवा काय असं गेलंच पाहिजे आणि टाइम टाइम म्हणजे ना मस्त जातो त्यामध्ये. नंतर आल्यावर एवढी सारी भांडी पडली होती. आता एवढ्या कामामध्ये ना माझ्याकडून काहीतरी गोंधळ झालाच पाहिजे. भांडी घासायच्या नादामध्ये ना मी गॅसकडे लक्ष दिलं नाही आणि दूध सर्व गॅसवर उतू गेलं. ते तसंच ठेवलं. पहिला चहा थोडासा घेतला आणि नंतर सगळं ओटा आहे ना किचन वाटा क्लीन करून घेतला. आणि गडबड म्हणजे कामात काम आहे ना माझं वाढलंच पाहिजे. आता धना पावडर मसाल्याचे डब्यात आहे ना पूर्ण संपली होती, ती भरून घेतली. नंतर बाजरीचं दळण वगैरे आणलं होतं ते सर्व भरून घेतलं. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.